चालतो उद्या पाहिजे तू सांगायला पाहिजे जे करा याद पडी मी गाव याल आपण गाव जाने घेऊन सांगोड मग गाव जाईल हे बोलणं होतं काही पंढरी के भूत मोठे
मोठे पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रानू जाता वेडी होय मन तेथे जाऊ नका कोणी गेले ते नाही आले परतोनी बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन तुका पंढरीसी गेला तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्म नाही आला बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन पांडुरंगा करू राजीवनेत्रं रघुवंशनाथं पारम्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचानूर्णमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः नमो विशदमोदविदग्धा विद्यारविन्द्र प्रबोधा पराप्रमय प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्या परमित परमवीर्या तरुण तुरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना स्वजनवन चंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रात्मानुभव नरेंद्र सुप्ति सार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो स्वभाव भजन भाजना भवेद भव कुंभ भंजना विस्फोद भवना श्री गुरुराया पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे बहु खेचरीचे रान जाता वेडे होय म्हणून प्रस्तुत नाम संकीर्तन सेवेकरता म्हणून दाखवलेला भंग विश्ववंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराजांच्या 4 चरणांचा जवळजवळ सगळ्यांचाच पाठातला असा अभंग मी या सेवेला निवडला विठ्ठल आपल्या पुण्यवान अशा या नंदगाव नगरीमध्ये किम निमित्ताने सेवा घडते त्याचा परिहार देणं मी अगत्याचा समजतो भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमादरणीय प्राप्त स्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य रामदास बाबा वरसाळीकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने जवळजवळ 36 वर्षापासून आपल्या या आनंद गावामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या उपस्थितीमध्ये सप्ताहाचं आयोजन आपण दरवर्षी करतात याही वर्षी सुंदर प्रकारे आयोजन आपण केलेलं आहे विठ्ठल गिरणा नदीच्या काठावर वसलेले हे छोटस गाव या गावामध्ये अनेक समाज गुन्हा गोविंदाने नांदतात खरं परमार्थाचा वाटचाल तीच आहे माहिती समाज एकत्र करणं
विचारधारा एकत्र करणं, भगवंताचं नामचिंतन करणं, हरिपाठ करणं, याचंच नाव परमार्थ असं आहे. आमचे हरिभक्त परायण अण्णासाहेब गुरुजी, माझ्यासारखे अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवलेले आहेत, त्यांनी जवळजवळ 2-3 वर्षापासून ही सेवा माझ्या वाटेला देतात. खरोखर मी माझं भाग्य समजतो. त्यांच्या सोबत कार्य करणारे सगळी गावातली भजनी मंडळ, विशेषत्वाने आमचे गटलू भाऊ जे धावपळ करतात महाराज. कारण परमार्थ म्हटल्यानंतर तरुणांचा आहे. आता आम्ही म्हाताऱ्या लोकांनी घरीच बसलेलं बरं आहे. आणि या ठिकाणी तर सगळेच तरुण आहे माय बापू. हरिभक्त परायण आमचे भागवत नाना, हरिभक्त परायण आमचे विनेकरी बाबा, हरिभक्त परायण आमचे रोहिदास महाराज, ज्यांना आपल्या खानदेशाची कोकिळा म्हणून ओळखलं जातं असे आमचे हरिभक्त परायण निवृत्ती महाराज, गावातली भजनी मंडळ, पंचक्रोशीतील भजनी मंडळ, विशेषत्वाने आज भूदेवांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती केलेली आहे. डॉक्टर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. पंचक्रोशीतील सगळेच भाविक भजनी मंडळ, जोरगावहून आलेली काही मंडळी आहे बरं का. प्रत्येकाची नाव काही घेत नाही. उत्तम असा साऊंड सिस्टीम, शिव आणि शक्ती जिथे एकत्र झालेली आहे बरं का. आमचे हरिभक्त परायण छगन भाऊ, त्यांचे चिरंजीव या ठिकाणी बसलेले आहेत. आणि सगळ्यांचे सुपरिचित असणारे, सगळ्यांना आपल्या तालावर नाचवणारे हरिभक्त परायण सुनील महाराज. गाव त्यांचं तसं चोरगाव आहे, पण ते हल्ली चांदणी कुठला राहतात. दोन्ही चोरतात. त्या पंढरीची भूत म्हटल्यानंतर कसं जाय महाराज की चिते वृत्त होती तर हे भूत असं जाय महाराज. आता बाबांना मी वय विचारलं, जवळजवळ 75 वर्षाचं वय आहे महाराज, तरी बाबा नाचतात. कारण काय, त्या भूताचा संचार झालेला आहे ना बाबा. या वयामध्ये तुम्ही एवढं नाचतात तर तरुणपणामध्ये कसं काय हो? पण आले हा झालं काय माय बाबा या भगवंताचं. पंचक्रोशीतून आलेले सगळेच सन्माननीय भाविक भक्त, वारकऱ्यांवर प्रेम करणारी सगळी मंडळी, त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. अभंगाचा धावता भाव तुमच्या पुढे मानतो. जगद्गुरु तुकोबाराय महाराज माझ्या पंढरपूरच्या देवाला भूत म्हणताय. आमची भूताची संकल्पना वेगळी आहे महाराज, आणि भगवंत तुकोबारायांची भूताची संकल्पना वेगळी आहे. आणि हे भूत सगळ्यात मोठं आहे. आणि जो तो त्याच्या सानिध्यामध्ये जातो ना, त्याला वेगळं राहू देत नाही असं हे भूत आहे. ज्या मुद्रा आहेत ना महाराज, अनेक मुद्रा आहेत, या सगळ्या मुद्रा लावल्यानंतर सुद्धा जे भूत स्वप्नात येत नाही ते जगद्गुरु तुकोबारायांच्या मनात होत. बहु खेचरीची जाता वेडी होय म्हणून, जिथे गेल्यानंतर मन वेळावतं. एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबाराय महाराज म्हणतात, जो या पंढरपूरच्या भूताच्या नादी लागला ना, त्याला इतर काही तो आवडूच देत नाही. तुकोबाराय महाराज स्वतः म्हणतात, मी एक वेळ पंढरपूरला गेलो तो पुन्हा जन्माला आलोच नाही. काय या पंढरपुराचं भूताचं महात्म्य वर्णन करावं. अवकाश 10:30 वाजेपर्यंत मी तुमच्याशी चर्चात्मक बोलणार आहे. अभंगाचा धाव तुमच्या पुढे मांडला. 2 गोष्टी या ठिकाणी तुकोबारायावर सांगत आहेत. एक मोठा आहे आणि दुसरं भूत आहे. भूत आणि मोठं या 2 गोष्टींचं चिंतन आजच्या अभंगामध्ये मला सांगायचं आहे. महाराज, सगळ्या गायनाचार्यांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही मला सांभाळून घ्या. अभंग सगळाचा सगळा सुटेल का नाही सांगता येत नाही.
देव जर पाणी पाऊस पडला ना महाराज तर शेतबी अपूर्ण राहून जाते पेरण्याचं ना अभंगाचं नाही आहे. भूत म्हणजे काय हो? ज्याला उलटे पाय असतात त्याला भूत म्हणावं का? आमची संकल्पना भूताच्या बाबतीत अशी आहे महाराज. ज्या स्वस्थ आत्मे आहेत त्याला भूत म्हणावं का? भूत म्हणजे आमची संकल्पनाच वेगळी आहे महाराज. मला वाटतं भूताच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा माऊलींनी सुद्धा वर्णन केलं आणि तुलसीदासांनी सुद्धा हनुमान चालिसामध्ये वर्णन केलेलं आहे की हे भूत जवळ येत नाही नामचिंतन करण्याचे. भूत पिशाच निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे. म्हणजे हे भूत नामचिंतनाच्या जवळ थांबत नाही. ते भूत म्हणजे सामान्य भूत. पडे भूत मंत्र उच्चार करणारे आताही भरपूर लोक आहेत. आपण खानदेशी आहोत. अहिराणी भाषेतलं एक सुंदर चिंतन तुमच्या पुढे मांडतो. जे भूत काढणाऱ्याच्या मनमुठीवर बसत. बऱ्याच गोष्टी आहेत मला. त्यांना मंत्र उच्चार करण्याकरता शक्ती तर नसतेच पण पवित्र सुद्धा नसते. अहिराणी ते गंमत आहे मला काही येत नाही. लोक काही ऐकत नाही. एक दोराले सात गाठा तू तथा मी आथा. वाचना जगणं मन नाव जोडून बरी घेत तेवढे भूत हे याचा अर्थ असा आहे की हे पंचमहाभूत जे निर्माण झालेले ज्याच्या पासून निर्माण झाले तो भगवान महाभूत. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. एका भूताच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर एका भूताच्या समोर आपलं काहीच चालते काय महाराज. नुसता वारा सोसायटीच्या सुटला तर झाड उन्मळून पडतात. केळीचे बागा पडून जातात. एकच अग्नीच्या बाबतीमध्ये अरे काहीच उरू देत नाही. मला एक सांगा जिथे अग्नी लागला पूर्ण अग्नी मिळे नाही उरू देत ना. अशी जी पंचमहाभूत आहे त्या पंचमहाभूतांचा जो नियंता आहे तो परमात्मा स्वरूपाचा महाभूत. एक विशेष सांगेल या पंचमहाभूतामध्ये सगळ्यात मोठं भूत जर कोणतं असेल तर आकाश आहे. आणि आकाश त्याच्या हृदयात मनामध्ये लपाथपीचा खेळ खेळते तो भगवान परमात्मा विटेवर आहे. अमावस्याची रात्र होती. रात्री कार्यक्रम झाल्यानंतर मोटरसायकलने परत येतो. 2-5 किलोमीटर चालल्यानंतर एक ऑटो रिक्षावाला मला भेटला. त्याने मला थांबवलं. मला वाटलं याला इंधन संपलं असेल, गाडीत खोट आली असेल म्हणून मी थांबलो. त्याला म्हटलं काय बाबा काय थांबवलं. तो म्हणायला लागला बाबा मीही तुमच्यासारखा रात्री निघालो. आयुष्यामध्ये माझ्यावर कधीच असा प्रसंग आला नाही. असा आला. झालं काय म्हटले मी रात्री प्रवास करत असताना एका फाट्यावर एका थांबावर धाबावर 3 स्त्रिया बसलेल्या होत्या. माझी गाडी पाहिल्यानंतर त्या उभ्या राहिल्या. मला हात दिला. मी गाडी थांबवली.
भूतदया या नात्याने रात्रीचा प्रवास आहे, गाड्या नाहीत म्हणून मी माझ्या गाडीमध्ये त्यांना घेतलं. 7-8 किलोमीटर चाललो, त्याच्यातून 2 स्त्रिया म्हणायला लागल्या, भाऊ गाडी थांबव, आमचं गाव आलं, आम्हाला उतरू द्या. आणि बाबा त्या 2 स्त्रिया उतरल्या. उतरताना मला पैसे घ्यायचेच नव्हते. त्यांच्या पायाकडे पाहिल्यानंतर मला असं दिसलं. कसं दिसलं? तिना पाय उलटा होता. भूताची कल्पना नाही करत. आणि उलटे पाय ज्याचे असतात, मला त्याला काय म्हणावं? म्हणे महाराज मी 60च्या स्पीडने गाडी चालली. एक बाई माझ्याजवळ बसलेलीच. मी जर तिला ही गोष्ट सांगितली तर तिला भीती वाटेल, परंतु हिम्मत मन हलका करण्याकरता मी त्या बाईला बोललो, अगं बाई त्या 2 बाया उतरल्या, त्यांच्या पायाकडे तुमचं लक्ष होतं का? नाही म्हणे, हो माझं काही लक्ष नाही. म्हणे बरं झालं ताई तुमचं लक्ष नाही. काय झालं? म्हणे त्यांचे पाय उलटे होते. ती चुडेल होती, ती भूत होती. ती बसलेली बाई म्हणायला लागली, मग का मी तुला बाई देखील सामान्य भूताचा परिणाम. सामान्य म्हणजे असामान्य भगवान परमात्मा आहे, त्याचा विचार जरी केला ना महाराज तर त्याचा परिणाम केवढा मोठा होईल. मला एक सांगा, जर बसलेली स्त्री सुद्धा भूत आहे, त्या 2 उतरलेल्या सुद्धा भूत आहे, याचा बीपी किती वाढला असेल? एक सामान्य भूत जर असं करू शकते, मग ज्या भूताला असामान्य स्वरूपातून या भगवान परमात्म्याला आपल्या हृदया कमळामध्ये ज्यांनी सामावलं, आता नुकती 724 संजीवन समाधी सोहळा झाला माऊलींचा. मला वाटतं अजूनही त्यांची नावं का निघताय, त्याची कारण अशीच आहेत ना महाराज. मोठा आहे कोणाला म्हणावं? जो वयाने मोठा आहे त्याला मोठं म्हणावं. कोणाला मोठं म्हणावं? ज्याच्याजवळ धनसंपत्ती जास्त आहे त्याला मोठं म्हणावं. कोणाला मोठं म्हणावं? ज्याची भाऊबंदी मोठी आहे त्याला मोठं म्हणावं. कोणाला मोठं म्हणावं? जो नेता आहे, द्रष्टा आहे त्याला मोठं म्हणावं. आमची मोठ्याची संकल्पनाच वेगळी आहे महाराज. आम्ही मोठं त्याला म्हणतो जो वयाने मोठा आहे. आयुष्याने मोनिया जाय, बळ प्रज्ञा ही चिरवणी जाय, दया नमस्कार ती पाय वडील म्हणूया. आम्ही कोणाचे पाय धरतो? जो मोठा आहे वयाने. काही धनाने मोठे असतात, काही मानाने मोठे असतात. या मोठ्यांचा इथे काही एक संबंध नाही महाराज. वयाच्या प्रभो दे विचार जाणारे समान मारुतीच्या पारावर पत्ते खेळता त्यांना मोठं म्हणावं का? काय मत आहे बाबा? काही काही सट्ट्यांच्या आकडे येतात. बोलूच का महाराज? अरे काय नको ते करतात, त्याला दिसत नाही. तो समोरच्याला म्हणतो का रे राणी आहे का गुलाम आहे, मरशील. पैशांच्या बाबतीमध्ये जर विचार केला महाराज, म्हणजे लॉटरी ज्याला म्हणतात, मला वाटतं या संसारामध्ये रावण सुद्धा गरीब आहे. कोण बोललो मी? रावण, त्याची लंका सोन्याची होती. बायका किती होत्या? लग्नपत्रिका तुम्हाला नसेल. 80,000 बायका. प्रत्येकीला राहण्याकरता
सोन्याचं घर चिंतनाचा विषय आहे मायबाप. पण कधी कधी महाराज डोकं चक्र होऊन जातो. रावणाला 80,000, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108, राजा दशरथाला 703, तरी त्यांचा संसार व्यवस्थित होता. आपला पण एक येते. मला एक सांगा, तुम्ही केळी लावणारे मंडळी आहात सगळे, केळीचं पान जर फाटलं तर त्याला कोणत्या सुईदोऱ्याने शिवावं? फाटतच जातं महाराज. तो संसारच आहे. मोठेपणाचं वर्णन भगवान महादेव करतो, ज्याचं मोठेपणाचं वर्णन भगवान ब्रह्मदेव करतात. एवढा मोठा या जगतामध्ये माझा भगवान आहे तो पंढरपूरला. हरी हरी मंत्र हा शिवाचा, तो भगवान ज्याचं चिंतन करतो. एवढंच नाही महाराज. जो सगळं सहन करतो आणि जगाला माफ करतो तो देव आहे, त्याला मोठं म्हणा. जो सहनच करत नाही, देखील सून वर्तन बरी काय काय जाय आपली ठेले म्हणून इच्छी. अरे मला सांगा, तुम्ही किती जरी काही लक्ष्मी ज्याची बायको आहे तो किती श्रीमंत बाबा. लक्ष्मी ज्याची बाई आहे तो किती श्रीमंत. अरे कोणाला गरीब करावं, कोणाला श्रीमंत करावं हे जिच्या हातात आहे. ती त्याच्या पायाजवळ आहे. याचे पुढे सांगू काय? अरे जो ब्रह्मदेव ज्याचा पोटाचा बाळ आहे, ब्रह्मदेव सुद्धा जगाचा नियंता परमात्मा, तो त्याच्या नाभिकमळातून जन्माला आला. एवढा तो मोठा. तो या देवाचाही देवा,
कोणी चालू केली पंढरपूरची वारी? माऊलींनी? अरे नाही हो, माऊली वारकऱ्यात आले जेव्हा न होते चराचर तेव्हा होती पंढरपूर. पंढरपूर होतं ते, याचा अर्थ वारकरी होते. मग पहिला वारकरी कोण? त्याचं मोठेपणाचं वर्णन महादेव करतात. रंभादिकनाचती पंचारत्या घेऊन भावे वालनी राई रखमानीचा पती. एवढा मोठा, किती मोठा महाराज. हा काळ ज्याची जगावर सत्ता आहे तो याचा नियंता एवढा मोठा विठाला. आम्हाला काळ अभिप्रेत असणारा काळ कोणता हो? हे भूतकाळ, वर्तमान काळ, हे काळ नाही, हे तर व्याकरणातले महाराज. काळ जगा काळ खाय, जगाला खातो. काळाची व्याख्या भीष्म स्तवरामध्ये आली. दवडतो दिवसी मासी अयनी हयनी युगी गळितो मोडितो सृष्टी कालरूपास त्या. काळाचा जिरला वेग साधना ज्याचा अटली दाटली जिथ ही माया विश्वरूपास त्या नमो. अरे जो काळ जिथे थांबतो, ज्याच्या करता थांबतो. महाभारत तुम्ही पाहिलं असेल, भगवान श्रीकृष्ण परमात्मा बोलायला आले की काळ थांबत होता. आपल्याकरता थांबेल का महाराज काळ? आम्हाला काळच माहिती नाही. आम्ही टेन्शन वाले आहोत. टेन्शन विचारू नका काय टेन्शन. बरं टेन्शन जर घालवायचं असेल तर भगवतनाम चिंतन करावं का 90चा प्लॅन घ्यावा? खरं का? काही काही लोक म्हणतात थोडी पी देऊन चेपी राहून नाही रे उठली आहे तर आपण असं दिली गेला. तो मुळे मदिरा खाई तो मदिरा नादे नाची राही गेले ब्रह्मरस सेविला हे तो केविला हे आवरला. विशेषत्वाने सांगतो काळ सुद्धा जिथे नतमस्तक. याच्या पुढे सांगू का, ज्ञानी यांची सुद्धा मती गुंग होती. एवढा मोठा याच्या ध्यानी ध्याता ना त्यांना तुला. पण एक सांगू काय तुम्हाला, ज्ञान प्राप्त करणं अवघड आहे का जिरवणं अवघड आहे? सांगू का तुम्हाला, प्राप्त करायला काही विशेष नाही महाराज. बुद्धिमत्ता असेल तर प्राप्त होईल. सद्गुरूकडे गेले, त्यांची कृपा झाली तर प्राप्त होईल. घोकमपट्टी केली तर प्राप्त होईल. एवढं नाही, मोबाईल मध्ये सिरियल भरली ना ऐकून ऐकून सुद्धा प्राप्त होईल. ज्ञान जिरणं महत्वाचं आहे, कळणं महत्वाचं नाही, पाठ करणं महत्वाचं नाही. आमचे 2-4 अभंग पाठ राहतात महाराज, तरी आम्ही रस्त्यावर मारतो. तिसरा अभंग माहितीच नाही तरी आमचे रस्ता आम्हाला सोडतो. अशी गंमत आहे. मला राणा माई बाप्पांनो, ज्ञानोबा माऊली ज्ञानी होते का ज्ञान जिरवलेले ज्ञानी होते हो? याचे पुढे बोलू काय तुम्ही? मला वाटतं वासुदेवाई माऊलींचाच आहे. टाळा टाळी लोपला
माणूस जित उठविल. मला सांगा, माणसं मारणं सोपं आहे का जिवंत करणं? हो बाबा, काय सोपं आहे? काय सोपं आहे बाबा? मारणं का जिवंत करणं? अरे दुनिया उघडत आहे. एखाद्याला मारून पहा, लाल आटेचा भाव मारून बोलाय मार जिवंत करणं. एक वैशिष्ट्य सांगेल महाराज. ज्ञानोबा माऊलींना भेटण्याकरता ज्ञानाचा ताठा असणारा चांगलं आळंदीत आले. देवाच्या आळंदीतले दंत धावण करत होते चारी भावंड. आई साहेब मुक्ताई म्हणते, बघ दादा, तो कोरा त्यांनी म्हणावं, आपण नाही. आपण फक्त त्यांची शब्दाचं वर्णन करावं. हा चांगल्या कोराच राहिला. म्हणतात, मुक्ते असं बोलू नये बाई. अरे 1400 वर्ष जगणारा, काळाला हलकावून देणारा एवढा महात्मा, तू त्याला चांग्या म्हणते. दादा, मी त्याला कोराज आणि चांग्याच म्हणते. का बरं? त्याला जिरलं नाही. मला एक सांगा, जेवण घेणं महत्वाचं आहे का जिरणं? आता अण्णांकडे सुंदर स्वयंपाक होता महाराज, नाही काय? जेवण महत्वाचं नाही, जिरवणं महत्वाचं आहे. तूप टाकी सण खाऊ महाराज. लोक सोडा का बरं पिता? तो सोडा, स्प्राईट, कोको कोला का बरं पिता? मग मी असं म्हणतो, डॉक्टर साहेब, इतकं खाऊच नका ना, पेना पण इतकं. वाघिणीचं दूध आहे नाही का? बरं, वाघिणीचं दूध जर आणायचं म्हटलं तर भांडं कोणतं लागेल? सोन्या आणि पिणारा आपला का? अरे फुटली ना आपले. त्याला वाघाचा छावाच लागतो. असं हे ज्यांनी जिरवलं, पचवलं आणि जगाच्या पुढे दिलं. मेलेल्या माणसाला जिवंत करून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून घेतला. ते माऊली म्हणतात, हे भूत कसं आहे? योगी संसाराचा घेतल्यानंतर संन्यास पुन्हा संसार केला त्यांच्या पोटी. संसाराच्या पोटी ज्ञान जन्माला येतच नाही. संसार घेतल्यानंतर संन्यास घेतला आणि नंतर जन्माला आले. माझी आई साहेब रुक्मिणी माता म्हणजे भक्ती आहे, भक्ती. माझे विठ्ठल पंत म्हणजे वैराग्य आहे. भक्ती आणि वैराग्य जिथे एकत्र येते ना, तिथेच ज्ञान जन्माला येते. महात्म्यांनी सुद्धा त्या भूताच्या नादी लागले महाराज. मी सगळ्यांना असं विचारतो, ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा, गोरोबा, सावतोबा यांचे फोटो, देवाचे फोटो तुमच्या घरात तुम्ही लावा, असा कोणाला मेसेज आला होता का? नाही. मग तुम्ही लावतात का नाही? लावतात ना महाराज. का बरं? जिथे ते गेल्यानंतर नुसता फोटो जरी पाहिला तर चेतना निर्माण होते. नुसतं दर्शनाने हा लाभ आहे महाराज, सकाळच्या दर्शनाने. एक उदाहरण सांगतो, पटकन घ्यायचं नाही तर सोडून द्यायचा आपला आग्रह नसतो. तुम्ही तुमचा फोटो काढा, तुमचा 5 तोळ्याची फ्रेम लावा त्याला सोन्याची. लागतील 2 लाख रुपये, काही जास्त लागणार नाही. तुमच्याजवळ नसेल तर माझ्याकडून घेऊन मग कोरोना मग मी कोणावे सांगितलं ना की उद्या येईल बाबा माझ्याकडे. तुम्ही तुमचा फोटो काढा, 5 तोळा सोनं त्याला लावा, वर्षभर पुरे एवढ्या उदबत्त्यान, वर्षभर पुरे एवढ्या पेट्या त्या फोटोला द्या.
समर्पित करा आणि आपापल्या आवडीच्या लोकांमध्ये मंडळीमध्ये तो फोटो वाटा आणि प्रत्येकाला असं सांगा, भाऊ फोटो माझा आहे, 5 तोळा सोनं सहित तुला बक्षीस. वर्षभर पुरेल एवढ्या आपल्याकडे आहेत, वर्षभर पुरेल एवढ्या उदबत्त्या सुद्धा आहेत. फक्त एकच कर, सकाळी उठला, आंघोळ झाली, हातपेटी चेटवायची, उदबत्ती लावायची आणि ओवाळून माझ्या फोटोला लावून द्यायची. तो घेणारा म्हणून तू बिचेट फोटोला बिचेट. ऐका मला एक सांगा, ज्यांच्या या व्यवहार दृष्टिकोनातून निर्मित्या सोना आणि रूप ज्यांच्याकरता बाकी आहे, काय पुन्हा काय सांगू, एवढंच नाही. त्यांनी जर मला एक सांगा, निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबा माऊलींनी जर असे प्रयोग केले असते जादूचे, देखो भैया अब ये जो हेला है ना, ये बोलने वाला है, ये नहीं बोला तो मुझे कुछ नहीं देना, बोला तो 10-10 रुपये डाल के जाना. किती पैसे कमवले असते महाराज. पुढे बोलू का, अरे त्या हेल्याला जाऊ द्या, आमच्या सारखे रेडे तुमच्या समोर बोलतात, ही ज्यांची कृपा आहे त्याला मोठं म्हणतात. तुम्ही म्हणाल महाराज आपण रेडे कसे काय, रेडे होता आपण तुम्ही ऐकणारे, हा तुम्ही बी रेडे. तुम्ही म्हणाल बाबा आमना गाव मला ईश्वर आमनी बी गाड रे, मला काय राहायचंय, लगेच निघून जाणार आहे कार्यक्रम आठवण. मग आपण रेडे कसे असं सांगायला मला सांगतो ना. ऐका, आईचे प्रकार आहेत 3. जिच्या पोटी जन्म घेतला ती सख्खी आई, आपला जन्म होत न होता म्हणून दुसरी बाई केली ती सावत्राई, आणि तिसरी जी आई आहे, आपला जन्म झाला आणि बाप गेल्यानंतर तिचा पुनर्विवाह झाला, तिथे तिला मुलगा झाला, ती दुधमाय. बरोबर आहे ना. सख्खी आई, सावत्राई आणि दुधमाय, दूध भाऊ आहे ना. मला सांगा, आपली आई आपल्याला किती दिवस दूध पाजते. आपली आई लहानपणी आपल्याला किती दिवस दूध पाजते महाराज. मॉडर्न युगामध्ये सांगता येत नाही महाराज, बाटलीनं दूध चालू घ्यायला. खरंच नाही. फार झाला तर आम्हाला वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षाच्या वर नाही. 70 वर्ष आयुष्य आहे. 2 वर्ष आपल्या आईने आपल्याला दूध पाजलं. 68 वर्ष आम्ही दूध कोणाचं पितो, गाईचं, शेळ्यांचं, नाही तर म्हशीचं. मग ते येलगा कोण लागेल आपलं. माऊलींना राग आला असं कधी ऐकलंय का तुम्ही. आणि जो राग आला महाराज एकच वेळा आला त्याच्यातून ताटीच्या भंग जन्माला. ईश्वरादी झाली तामसी राग आणि रजोगुणी राग. माऊलींना जो राग आला त्या रागाने बी जगाचं कल्याण आहे. मला एक सांगायचा मुद्दा असा आहे, एवढे जे ज्ञानी ते सुद्धा ज्याला मोठं म्हणतात तो जगात मोठा आहे. जाऊ द्या, हे जे आकाश तुम्हाला दिसतंय हे कुठे टेकलेलं आहे, त्याला किती खांब आहे का. कोणता स्लॅब वापरला असेल माझ्या देवाला. विशेषत्वाने सांगेल मी तुम्हाला, आकाशाला खांब नाही आणि कोठे टेकलेला आहे. तुम्ही किती बी दूरपर्यंत जा, टेकलेलं सापडतच नाही. तुम्ही मरून जा तरी सापडणार. याला बिना आधाराने, बिना खांबाने जो चालवतो तो मोठा. बरोबर आहे का बाबा. मला सांगा, आम्हाला ज्याने बुद्धी दिली तो मोठा, आम्हाला ज्याने ज्ञान दिलं तो मोठा, हे सगळं फुकट देतो तो मोठा. देतो मुला
देतो हाताविना सर्व वस्तू. प्रकाश फुकट, पाणी फुकट, जमीन फुकट, वायू फुकट. काही दिलंय का आपण त्यांना? अरे जे व्हेंटिलेटरवर जातात ना महाराज, त्यांना विचारा प्राणवायूची काय किंमत आहे. शरीर फुकट, इंद्रिय फुकट, काही पैसे घेतले का महाराज? जीव दिला फुकट, जीव दिला फुकट आहे का नाही? मग आम्ही त्याला काय दिलं? जिने जीव दिला सगळे रंग ज्याचा सामावतात तो रंग मोठा का आपला स्वतःचा रंगाचा प्रतिभा संपन्न उजाळतो तो मोठा. पांढरे कपडे तुम्ही घातलेले आहेत, पांढरे कपडे, थोडासा जरी काळा डाग लागला मला तर लोकांचं लक्ष त्या काळ्या डागावर जातं का पांढऱ्या कपड्यावर? तुम्ही किती इस्त्री टाईट राहू पण थोडासा जरी डाग असला तरी लोकांचं लक्ष. पण बरं जाऊ द्या, चांगली गोष्ट संसारामध्ये लवकर प्रसारित होते का वाईट? चांगली गोष्ट प्रसारण व्हायला जरा वेळच लागतो मला. आणि वाईट तुला काही माहिती पण नाही ठिकाणी पैकी तुझी कोण जे वस्तुस्थितीला धरूनच आलं. मी नेहमी सांगतो, खोंट्याला धरून असणारा दाण्याचं पीठ आयुष्यात होत नाही. इकडे तिकडे पै असलेली भाकर व्हाशी तुकोरायांचं प्रमाण आहे महाराज. मला वाटतं गवत खाऊन हरणीच्या बेंबीमध्ये कस्तुरी निर्माण होते का नाही? किती सुगंध आहे, काय भाव आहे कस्तुरीचा म्हणले सांगता येणार, पण कस्तुरी महागच आहे महाराज. आणि त्या कस्तुरीचा सुगंध ज्या वेळेला ती पक्व दशेला येते त्यावेळेला ते हरणीला असं वाटते की हा सुगंध कोठे असेल, म्हणून ती धावते, पडते आणि ते पक्व झालेलं कस्तुरीचं देठ सोडून देते. आणि मग ती म्हणते इथे वास येत होता कुठे. कोण म्हणतं कुठे निर्माण झाली कस्तुरी? गवत खाणाऱ्या हरणीच्या बेंबीत, कस्तुरीच्या अंगी, हरणाच्या बेंबीमध्ये जी कस्तुरी आहे त्या कस्तुरीचा वास येतो महाराज. पण ती कस्तुरी ज्याने निर्माण केली त्याला माहिती काय प्रमाण आहे महाराज. त्याचा त्यास ठावा भाग्यवंत घेती वेचवणी या मूळ भारवाही मेले वाहतावरी. याचं पहिलं